नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 भूमिती यातील पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध याचा अभ्यास करणार आहोत। जर आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, आपले सर्व डाऊट्स जर क्लिअर करायचे असतील तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग आपण सुरुवात करूयाच गणित भाग 2 भूमितीतील मूलभूत संबोध। आता भूमिती म्हणजे काय की भूमिती या शब्दामध्येच भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन, जमिनीचं मापन म्हणजेच भूमिती असा अर्थ होतो। आता ह्याच्यामध्ये काही मूलभूत संबोध आहेत। त्या मूलभूत संबोध कोणते आहेत की बिंदू, रेषा आणि प्रतल ह्या मूळ 3 मूलभूत गोष्टी आहेत। भूमिती म्हटलं की त्याच्यामध्ये या गोष्टी आवश्यक आहेत, बिंदू, रेषा आणि प्रतल। की जसे आपण गणित शिकत असताना संख्या येतात की ज्या संख्येची आपण व्याख्या करू शकत नाही, हे जर आपण 2 लिहिलं इथं तर हे 2च का हे आपण सांगू शकत नाहीत। ही संख्या चिन्ह आहेत, 1 ते 0 ते 9 पर्यंतचे संख्या चिन्ह आहेत। ह्या चिन्हाला ती नावं दिलेली आहेत, 1 2 3 4 असं। तसं आपण ते व्याख्या करू शकत नाही। त्याच पद्धतीनं आपण बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्या सुद्धा व्याख्या करू शकत नाही। थोडक्यात आपण बिंदू म्हणजे काय जर सांगायचं असेल तर आपण असं सांगू शकतो की टोकदार पेन्सिलने कागदावर केलेली खून। एखादे टोकदार पेन्सिल घेऊन जर आपण कागदावर खून केली तर ते म्हणजेच बिंदू। तर बिंदूला आपण नावं कशी देतो, इंग्रजी अल्फाबेट्स मधले जे इंग्रजी लेटर्स आहेत त्यातली कॅपिटल लेटर्स कोणतेही आपण देऊ शकतो। बिंदू ए किंवा बिंदू बी, बिंदू सी असं आपण झडपर्यंत कुठलंही त्याला नाव देता येतं आपल्याला। यानंतर पाहूया आपण रेषा। रेषा म्हणजे समजा की ताणलेला दोरा जसा सरळ असतो तसा रेषा म्हणजे इथं सरळ रेषा असा अर्थ घ्यायचा आहे। ताणलेला दोरा या पद्धतीने की जी सरळ आहे, समजा ही रेषा अशा पद्धतीची आणि रेषा ही दोन्ही दिशांना, रेषाला 2 दिशा, या दोन्ही दिशांना ती अमर्याद वाढते आणि हे अमर्याद वाढते हे दाखवण्यासाठी आपण त्याच्या दोन्ही टोकांना बाण दाखवतो। हा बाण म्हणजेच ही या दिशेला अमर्याद वाढते आणि या दिशेला पण अमर्याद वाढते म्हणजेच रेषा। रेषा हा बिंदूचा संच आहे। असंख्य बिंदूंनी रेषा बनलेली आहे। ती कशी पहा, समजा जर असे असंख्य बिंदू एकत्र आले आणि तर तिथं एक रेषा तयार होते अशी। हे सगळे बिंदू जर असंख्य बिंदूंनी जोडले तर तिथं अशी रेषा तयार होते। तर रेषेला नाव द्यायचं असेल तर आपण इंग्रजीतील दुसऱ्या बाराखडीतलं कुठलंही एक या पद्धतीचं नाव देऊ शकतो, रेषा एल। समजा दुसरी जर आपण एखादी रेषा घेतली तर तिला आपण रेषा एम, रेषा एन अशा पद्धतीचे नाव देता येतं। किंवा आणखी दुसऱ्या प्रकारे देता येतं आपल्याला। समजा या रेषेवर असंख्य बिंदू आहेत, रेषा एल या रेषेवर असंख्य बिंदू आहेत, त्यातील कुठल्याही एका 2 बिंदूला आपण नावं दिली, समजा इथं ए आणि इथं बी अशी नावं जर दिली आपण, तर आता बिंदूला नाव आपण कॅपिटल लेटर्स घ्यायचे, तर याच रेषेला आपण रेषा ए बी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा रेषा बी ए असंही म्हणता येईल आणि रेषा यल असं 3 प्रकारे आपल्याला याला लिहिता येईल। रेषा ए बी किंवा रेषा बी ए असंही आपल्याला वाचता येईल किंवा रेषा यल
हे तिन्ही नावं ह्या एकाच रेषेचे आहेत. आता इथं दोनच बिंदू आहेत, म्हणजे दोन बिंदूला नाव दिलेत, म्हणजे दोनच बिंदू नाहीत, असंख्य बिंदू आहेत, त्यातलं फक्त दोन बिंदूंनाच आपण नावं दिलेली आहेत. म्हणून हे रेषा ए बी, रेषा बी ए किंवा रेषा एल. रेषा दोन्ही दिशांना अमर्याद वाढते. आता प्रतल. प्रतल म्हणजे कुठलाही सपाट पृष्ठभाग हे प्रतल असतं. कुठलाही सपाट पृष्ठभाग की जो असा खडबडीत या प्रकारचा नाही, सपाट. आता हा बोर्ड, हा जो बोर्ड आहे इथून हे सुद्धा एक प्रतल आहे. आपल्या पुस्तकाचं पान, एक पान असं जर बघितलं उघडल्यानंतर ते सुद्धा एक प्रतल आहे. आपल्या वर्गाची भिंत, चार भिंती जर प्लेन सपाट असतील तर ते पण एक प्रतल आहे. तर कुठलाही सपाट पृष्ठभाग मग तो या आकाराचा असेल, हे म्हणजेच प्रतल असते. तर प्रतलाचं नाव देण्यासाठी, प्रतलाचं नाव दर्शवण्यासाठी त्याला एका बिंदूनं सुद्धा लिहिलं जातं प्रतल ए, किंवा त्याला समजा जर ह्याला मी ए बी सी डी असं जर नाव दिलं तर प्रतल ए बी सी डी, प्रतल ए बी सी डी असंही म्हणता येईल. एका बिंदूनं घेता येईल किंवा तीन किंवा तीनपेक्षा चार आणखी किती बिंदूनं घेता येईल. ह्यालाच प्रतल असं म्हटलं. प्रतल सुद्धा असंख्य बिंदूंनीच बनलेला आहे आणि प्रतल सर्व दिशांना अमर्याद वाढतं. जसं रेषा दोन्ही दिशांना अमर्याद वाढते त्याचप्रमाणे प्रतल सर्व दिशांना अमर्याद वाढते. आता आपण पाहूया बिंदूचे निर्देशक व अंतर. आता बिंदूचे निर्देशक व अंतर म्हणजे जर आपण समजा एक रेषा काढली आणि त्यावर जर अशा संख्या लिहिल्या, वास्तव संख्या, शून्य, शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आणि डाव्या बाजूला ऋण संख्या, तर ती होते संख्या रेषा. आणि प्रत्येक संख्या कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या बिंदूशी निगडीत असते, म्हणजे प्रत्येक बिंदूशी निगडीत असलेली वास्तव संख्या. म्हणजे आता हा इथं एक ए बिंदू आहे, या ए बिंदूशी निगडीत असलेली -5 ही वास्तव संख्या, हे बिंदू ए चा निर्देशक आहे. इथं डी बिंदू आहे, डी बिंदूशी निगडीत असलेली वास्तव संख्या 1 आहे, म्हणून बिंदू डी चा निर्देशक 1 आहे. इथं बिंदू ई चा निर्देशक 3 आहे, बिंदू सी चा निर्देशक -2 आहे, बिंदू ओ चा निर्देशक 0 आहे, बिंदू बी चा निर्देशक -3 आहे. हेच बिंदू आणि निर्देशक म्हणजे त्या बिंदूशी संबंधित असलेली वास्तव संख्या. व अंतर म्हटले दोन बिंदूमधील अंतर. अंतर हे कधीही ऋण नसतं, काही ना काही अंतर असतं, म्हणजे हे अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या म्हणजे दोन बिंदूमधील अंतर. अंतर म्हणजे काय? ऋणोत्तर वास्तव संख्या, ऋण सोडून. आता समजा आपण ओ आणि डी, बिंदू ओ आणि डी मधलं अंतर हे आपण असं लिहितो. इंग्रजीमध्ये बिंदूला डिस्टन्स म्हणतात, म्हणून डिस्टन्स ओ डॅश ओ कॉमा डी, डिस्टन्स ओ डी म्हणजे बिंदू ओ आणि डी मधील अंतर. ओ चा निर्देशक आहे 0, डी चा निर्देशक आहे 1. ह्या 0 आणि 1 मध्ये 1 0पेक्षा मोठा आहे, तर दोन बिंदूतील अंतर म्हणजे मोठा निर्देशक मायनस दोन बिंदूतील अंतर. दोन बिंदूतील अंतर बरोबर मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक. आता इथं डिस्टन्स ऑफ ओ डी बरोबर मोठा निर्देशक आहे 1, 1 मोठा आहे 0पेक्षा, मोठा निर्देशक आहे 1, लहान निर्देशक 0, 1 - 0 म्हणजे 1.
तसं आपण जर समजा डिस्टन्स EA काढू, डिस्टन्स EA, ईचा निर्देशक आहे 3, एचा निर्देशक आहे -5, ह्याच्यामध्ये 3 मोठा आहे म्हणून मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक. 3 मायनस -5 बरोबर 3 + 5, मायनस मायनस प्लस 3 + 5 8. हे ह्या दोन बिंदूमधलं अंतर आहे. बघा इथून इथपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8, 8 एकक अंतर आहे. हे झालं बिंदू, निर्देशक व त्यामध्ये दोन बिंदूमधील अंतर. आता आपण पाहूया दरम्यानता. दरम्यानता संबंध म्हणजे काय? जर PQR हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे संबंध असू शकतात. जर PQR हे एकरेषीय आहेत पण भिन्न बिंदू असतील तर असं पहिला पर्याय P हा बिंदू, Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान असू शकतो, म्हणजे Q मध्ये आणि P आणि R कडेला, किंवा P हा मध्ये येऊ शकतो आणि Q व R, म्हणजे P हा बिंदू Q आणि R च्या दरम्यान आहे असं म्हटलं जातं. इथं Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे आणि या ठिकाणी P हा बिंदू Q व R च्या दरम्यान आहे. इथं समजा आता आपण R दरम्यान घेतला म्हणजे इथं P Q, इथं काय होईल? R हा बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. अशा 3 प्रकारे एकरेषीय असू शकतात. जर हे 3 बिंदू एकरेषीय आहेत तर कशा प्रकारे असू शकतात? या 3 प्रकारे PQR, ह्यालाच आपल्याला घेता येतं P'Q',R, किंवा दुसरं Q',P',R, किंवा नंबर 3 P',R',Q. एकतर PQR असतील, QPR असतील किंवा PRQ असतील. या 3 शक्यता असू शकतात. जर समजा पहिली शक्यता असेल तर डिस्टन्स ऑफ PR, पहिला आणि तिसरं बरोबर डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ QR. पहिल्या आणि तिसऱ्या बिंदूतील अंतर बरोबर पहिल्या 2 बिंदूतील अंतर अधिक दुसऱ्या आणि तिसऱ्या बिंदूतील अंतर. दुसरी शक्यता असेल तर डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ QP प्लस डिस्टन्स ऑफ PR असं येऊ शकतं. आणि तिसरी शक्यता असेल तर डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ RQ ही शक्यता असू शकते. ही म्हणजे Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ PR बरोबर डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ QR. P हा बिंदू Q आणि R च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ QR बरोबर डिस्टन्स ऑफ QP प्लस डिस्टन्स ऑफ PR. आणि R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ PQ बरोबर डिस्टन्स ऑफ PR प्लस डिस्टन्स ऑफ RQ. आता आपण सराव संच 1.1 सोडवूया. यातलं पहिलं उदाहरण, दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतर काढा. इथं एक संख्या रेषा दिलेली आहे. ह्या संख्या रेषेवर काही पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचे निर्देशक दिलेले आहेत. ओचे निर्देशक आहे 0, ABCDE पर्यंत 1 ते 6 पर्यंत निर्देशक दिलेले आहेत. आणि इकडे या बाजूला HJKPQ पर्यंत बिंदू दिलेले आहेत आणि निर्देशक -5 पर्यंत. पहिला प्रश्न आपल्याला डिस्टन्स ऑफ BE म्हणजे बिंदू B आणि E मधील अंतर आपल्याला काढायचं आहे. तर आपण अगोदर काय करायचं आहे? B चा निर्देशक लिहून घ्यायचं आहे. बिंदू B चा निर्देशक, B शी निगडीत असलेली वास्तव संख्या म्हणजे B चा निर्देशक होईल. B शी निगडीत असलेली संख्या आहे 2 म्हणून B चा निर्देशक बरोबर 2. त्याच्यानंतर बिंदू E चा निर्देशक, बिंदू E शी निगडीत असलेली वास्तव संख्या आहे 5 म्हणून बिंदू E चा निर्देशक बरोबर 5. तर 2 आणि 5 मध्ये जी संख्या लहान कोणती आणि मोठी कोणती ठरवायची आपल्याला. 2 आणि 5 मध्ये
5 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ BE, डिस्टन्स ऑफ BE इज इक्वल टू मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक 5 - 2 डिस्टन्स ऑफ BE बरोबर 3. हे आपलं उत्तर आलं पहिलं. दुसरा प्रश्न आहे डिस्टन्स ऑफ JA. तर बिंदू J चा निर्देशक, पुढे लिहायचं बिंदू J चा निर्देशक जे आहे -2. त्याच्यानंतर A, बिंदू A चा निर्देशक बिंदू A चा निर्देशक बरोबर 1. आता 1 आणि -2 ह्याच्यामध्ये मोठं आहे 1 मोठा आहे -2 पेक्षा. 1 हे -2 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ JA इज इक्वल टू मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक. हे 1 मोठा निर्देशक -2 बरोबर 1 मायनस आणि मायनस +2 बरोबर 3, म्हणून डिस्टन्स ऑफ JA बरोबर 3. हे दुसरा. नंबर C, डिस्टन्स ऑफ PC चा निर्देशक बिंदू P चा निर्देशक. इथं जे 2 बिंदूमधलं अंतर काढायचं आहे त्या दोन्ही बिंदूचे निर्देशक लिहून घ्यायचे अगोदर. बिंदू P चा निर्देशक बरोबर P कुठे पहा, P चा निर्देशक P शी निगडीत असलेली वास्तव संख्या -4. त्याच्यानंतर बिंदू C चा निर्देशक बरोबर C चा निर्देशक 3. C शी निगडीत असलेली वास्तव संख्या 3. आता इथं 3 मोठं आहे -4 पेक्षा. 3 हे -4 पेक्षा मोठं आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ PC बरोबर 3 -4. हे 3 आणि -4 ह्या दोघांची वजाबाकी, म्हणून मध्ये मायनस चिन्ह, इथं डबल मायनस येतं. 3 - 4 म्हणजे मायनस मायनस प्लस, मायनस गुणिले मायनस प्लस, 3 + 4 होईल. 3 + 4 7, म्हणजे डिस्टन्स ऑफ PC बरोबर 7. यातला आता चौथा प्रश्न, डिस्टन्स ऑफ JH बिंदू J चा निर्देशक. J चा निर्देशक आहे J शी निगडीत असलेली वास्तव संख्या -2, म्हणून बिंदू J चा निर्देशक -2. त्यानंतर बिंदू H चा निर्देशक H शी निगडीत असलेली संख्या -1. आपण याच्यातलं लहान मोठं ठरवू अगोदर. -2 आणि -1 मध्ये -1 मोठं आहे -2 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ JH बरोबर -1 -2 -1 +2, म्हणजेच उत्तर येईल बरोबर -1 + 2 1, म्हणून डिस्टन्स ऑफ JH बरोबर 1. यातला आता पाचवा, डिस्टन्स ऑफ KO बिंदू K चा निर्देशक बरोबर K चा निर्देशक K शी निगडीत असलेली संख्या आहे -3. त्यानंतर बिंदू O चा निर्देशक बरोबर O चा निर्देशक आहे 0. -3 आणि 0 यामध्ये 0 मोठं आहे -3 पेक्षा,
म्हणून डिस्टन्स ऑफ KO बरोबर मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक 0 मायनस मायनस 3 बरोबर 0 प्लस 3 बरोबर 3 म्हणून डिस्टन्स ऑफ KO बरोबर 3. 6 नंबर डिस्टन्स ऑफ OE. O चे बिंदू O चा निर्देशक O चा निर्देशक 0 आणि बिंदू E चा निर्देशक E चा निर्देशक 5. तर 0 आणि 5 मध्ये मोठी असलेली संख्या आहे 5. 5 0 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ OE बरोबर मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक मोठा आहे 5 मायनस 0 5 मायनस 0 बरोबर 5 म्हणून डिस्टन्स ऑफ OE बरोबर 5. 7वं पहा डिस्टन्स ऑफ PJ. म्हणून बिंदू P चा निर्देशक P शी निगडीत असलेली संख्या आहे -4. त्याच्यानंतर बिंदू J चा निर्देशक J चा निर्देशक J शी निगडीत असलेली संख्या आहे -2. -4 आणि -2 मध्ये -2 मोठा आहे -4 पेक्षा म्हणून डिस्टन्स ऑफ PJ बरोबर -2 मायनस -4 -2 मायनस -4 -2 हे मायनस मायनस प्लस 4 -2 प्लस 4 2 म्हणून डिस्टन्स ऑफ PJ बरोबर 2. 8वं उदाहरण पहा डिस्टन्स ऑफ QB. बिंदू Q चा निर्देशक Q शी निगडीत असलेली संख्या आहे -5. बिंदू Q चा निर्देशक -5. त्याच्यानंतर बिंदू B चा निर्देशक आहे 2. -5 आणि 2 मध्ये 2 -5 पेक्षा मोठा आहे 2 मोठा आहे -5 पेक्षा म्हणून डिस्टन्स ऑफ QB बरोबर मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक 2 मायनस -5 बरोबर 2 मायनस मायनस प्लस 5 2 प्लस 5 7 म्हणून उत्तर लिहायचं म्हणून डिस्टन्स ऑफ QB बरोबर 7. दुसरा प्रश्न घेऊया आपण. बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे तर खालील बाबतीत डिस्टन्स ऑफ AB काढा. x बरोबर 1 y बरोबर 7. पहिला आहे x बरोबर 1 y बरोबर 7. x बरोबर 1 y बरोबर 7. x हा A चा निर्देशक आहे आणि B हा y चा निर्देशक आहे. म्हणजे इथं आपल्याला बिंदू A चा निर्देशक बरोबर 1 आणि बिंदू B चा निर्देशक बरोबर 7. A चा निर्देशक 1 B चा निर्देशक 7. तर या 1 आणि 7 मध्ये 7 मोठा आहे 1 पेक्षा 7 हे 1 पेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ AB
बरोबर 7 मायनस 1 बरोबर 6. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 6. दुसरं घेऊया त्यातलं. एक्स बरोबर 6 वाय बरोबर -2. एक्स बरोबर 6 वाय बरोबर -2. बिंदू ए चा निर्देशक बरोबर 6 आणि बिंदू बी चा निर्देशक बरोबर -2. तर 6 आणि -2 मध्ये 6 -2 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 6 -2 बरोबर 6 + 2 होईल 8. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 8. तिसरं पहा. एक्स बरोबर -3 वाय बरोबर 7. बिंदू ए चा निर्देशक बरोबर -3 आणि बिंदू बी चा निर्देशक बरोबर 7. ए चा निर्देशक -3 बी चा निर्देशक 7. तर यामध्ये 7 हे -3 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 7 -3. 7 -3 वजाबाकी करायची म्हणून हे मायनस आणि हे -3 म्हणजेच होईल 7 + 3 बरोबर 10. 7 + 3 10. तर याचं उत्तर लिहा. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 10. चौथं पहा. एक्स बरोबर -4 वाय बरोबर -5. बिंदू ए चा निर्देशक बरोबर -4 आणि बिंदू बी चा निर्देशक बरोबर -5. -4 आणि -5 मध्ये मोठी संख्या आहे -4. -4 मोठी आहे -5 पेक्षा. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर -4 -5 -4 प्लस बरोबर 1. -4 + 5 1. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 1. पाचवं उदाहरण पहा. एक्स बरोबर -3 वाय बरोबर -6. म्हणून बिंदू ए चा निर्देशक बरोबर -3. बिंदू ए चा निर्देशक बरोबर -3 आणि बिंदू बी चा निर्देशक बरोबर -6. बिंदू बी चा निर्देशक -6. तर -3 आणि -6 मध्ये -3 मोठं आहे -6 पेक्षा. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर -3 -6 बरोबर -3 +6 म्हणजेच किती होईल. -3 + 6 3 होईल. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 3. आता 6वा प्रश्न पहा. यामधला एक्स बरोबर 4 वाय बरोबर -8. बिंदू ए चा निर्देशक 4 आणि बी चा निर्देशक -8. -4 आणि 8 मध्ये -4 आणि 8 मध्ये 4 मोठं आहे -8 पेक्षा. मग डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर
4 मायनस मायनस 8 मीन्स 4 मायनस इंटू मायनस प्लस 4 प्लस 8 4 8 प्लस 8 12. तर डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 12. आता आपण तिसरा प्रश्न सोडवूया. तिसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण घेतलं आपण. डिस्टन्स ऑफ पी आर बरोबर 7, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10, डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर 3. तर पहा हे उदाहरण कसं सोडवायचं आहे. या दिलेल्या 3 अंतरापैकी जे सर्वात मोठं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं आहे. डिस्टन्स ऑफ पी क्यू 10, डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10, याला देऊया आपण 1 नंबर. आता राहिलेले 2 जे आहेत त्यांची बेरीज करूया आपण. डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10, याला देऊया आपण नंबर 2. आता समीकरण 1 व समीकरण 2 नुसार दोन्ही अंतर तेवढीच आहेत. डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर 10. 1 व 2 वरून दोन्ही समान आहेत. 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. म्हणजेच पी आणि क्यू ह्या डिस्टन्स पी क्यू मध्ये राहिला आर आणि ह्या दोन्हीमध्ये कॉमन असलेला जो बिंदू आहे तो कोणता आहे आर. म्हणजे आर बिंदू हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. म्हणून बिंदू आर हा बिंदू पी व बिंदू क्यू च्या दरम्यान आहे. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. दुसरं उदाहरण पाहूयात. यामधलं डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर 8, डिस्टन्स ऑफ एस टी बरोबर 6, डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर 4. यामध्ये सर्वात मोठा आहे डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर 8. आपण अगोदर लिहून घेऊया त्याला. डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर 8, समीकरण नंबर 1. राहिलेल्या दोघांची बेरीज करूया आपण. डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर 6 अधिक 4 बरोबर 10, समीकरण नंबर 2. 1 व 2 वरून 1 आणि 2 वरून हे दोन्ही इक्वेशन दोन्ही समीकरणं सारखे नाहीत. म्हणजे डिस्टन्स ऑफ आर एस बरोबर नाही डिस्टन्स ऑफ एस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी. म्हणजेच बिंदू टी इथंही आहे आणि इथंही आहे. बिंदू टी हा बिंदू आर व एस यांच्या दरम्यान नाही. म्हणून बिंदू टी हा बिंदू आर व बिंदू एस च्या दरम्यान नाही. म्हणजेच बिंदू आर एस व टी हे एकरेषीय नाहीत. म्हणून बिंदू आर एस व टी हे एकरेषीय नाहीत.
तिसरं पहा त्याच्यामधलं डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 16, डिस्टन्स ऑफ सी ए बरोबर 9, डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर 7. याच्यामध्ये सर्वात मोठा अंतर आहे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 16. समीकरण नंबर 1, डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर 9 अधिक 7 बरोबर 16. समीकरण नंबर 2, 1 व 2 वरून 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. हे दोन्ही समान आहेत. म्हणजेच इथं ए बीच्या मध्ये आला सी. इथं सी आणि सी 2 वेळेस आहे. म्हणजे ह्या ए आणि बीच्या मध्ये हा सी बिंदू आहे. म्हणून बिंदू सी हा बिंदू ए व बिंदू बी च्या दरम्यान आहे. म्हणजेच कसं येणार, ए डॅश सी डॅश बी किंवा बी डॅश सी डॅश ए असं येईल उत्तर. 4 नंबर पहा, डिस्टन्स ऑफ एल एम बरोबर 11, डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12, डिस्टन्स ऑफ एन एल बरोबर 8. सर्वात मोठं आहे डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर 12. नंबर 1, राहिलेले दोघांची बेरीज डिस्टन्स ऑफ एल एम प्लस डिस्टन्स ऑफ एन एल बरोबर 11 अधिक 8 बरोबर 19. म्हणजे 1 आणि 2 सारखे नाहीत. म्हणून 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर नाही डिस्टन्स ऑफ एल एम प्लस डिस्टन्स ऑफ एन एल. म्हणजे इथं एम एनच्या मध्ये इथं आहे एल. तर बिंदू एल हा, म्हणून बिंदू एल हा बिंदू एम व बिंदू एन च्या दरम्यान नाही. म्हणून बिंदू एम एन व एल हे एकरेषीय नाही. म्हणून बिंदू एम एन व एल हे एकरेषीय नाहीत. पाचवं उदाहरण पहा, डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर 7 आणि डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 8. सर्वात मोठं 15 आहे. म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 15. समीकरण नंबर 1, उरलेल्या दोघांची बेरीज करा. डिस्टन्स ऑफ वाय झेड प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 7 अधिक 8. 7 अधिक 8 बरोबर 15. समीकरण नंबर 2, 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर
डिस्टन्स ऑफ वाय झेड प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड. म्हणून बिंदू ह्या एक्स वायच्या मध्ये झेड असेल. बिंदू झेड हा बिंदू एक्स व बिंदू वायच्या दरम्यान आहे. बिंदू एक्स व बिंदू वायच्या दरम्यान आहे. म्हणून एक्स डॅश वाय डॅश एक्स डॅश झेड डॅश वाय किंवा वाय डॅश झेड डॅश एक्स. एक्स डॅश झेड डॅश वाय किंवा वाय डॅश झेड डॅश एक्स. 6 नंबर याच्यामधलं डिस्टन्स ऑफ डी बरोबर 5, डिस्टन्स ऑफ ई बरोबर 8, डिस्टन्स ऑफ डी एफ बरोबर 6. सर्वात मोठा आहे डिस्टन्स ऑफ ई एफ. डिस्टन्स ऑफ ई एफ बरोबर 8. समीकरण नंबर 1. डिस्टन्स ऑफ डी ई अधिक डिस्टन्स ऑफ डी एफ. उरलेल्या दोघांची बेरीज करायची आहे. 5 अधिक 6 बरोबर 11. समीकरण नंबर 2. आता हे दोन्ही सारखे नाहीत. ई एफ डिस्टन्स ऑफ ई एफ बरोबर 8 आहे आणि डिस्टन्स ऑफ डी प्लस डिस्टन्स ऑफ डी एफ बरोबर 11. म्हणून 1 व 2 वरून डिस्टन्स ऑफ ई एफ बरोबर नाही डिस्टन्स ऑफ डी ई प्लस डिस्टन्स ऑफ डी एफ. म्हणून ई एफच्या मध्ये डी हा बिंदू डी हा बिंदू ई व बिंदू एफ दरम्यान नाही. च्या दरम्यान नाही म्हणजे बिंदू डी ई एफ हे एकरेषीय नाही. म्हणून बिंदू डी ई व एफ हे एकरेषीय नाहीत. चौथा प्रश्न घेऊया आपण. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर 10, डिस्टन्स ऑफ सी बी बरोबर 8 आणि डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काढा म्हटले. एका संख्या रेषेवर म्हणजे हे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. सर्व पर्यायाचा विचार करा म्हटले. म्हणजे सर्व पर्याय म्हणजे कोणते? एक तर ए डॅश बी डॅश सी असेल किंवा बी डॅश ए डॅश सी असेल किंवा सी डॅश ए डॅश सी डॅश बी असेल. हे 3 पर्याय आहेत. आपण हे तिन्ही पर्याय घेऊन बघूया. आता याच्यातला अगोदर पहिला पर्याय घेऊ आपण. ए डॅश बी डॅश सी म्हणजे ए बी सी. बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान असेल तर बी सी 8 आहे, ए सी 10 आहे. आपण ए बी काढायचं आहे आपल्याला. ए डॅश बी डॅश सी म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी असेल. जर ए डॅश बी डॅश सी असेल तर डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी असेल. ए सीची लांबी दिलेली आहे आपल्याला 10, ए सी मधला अंतर 10. ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला काढायचं आहे प्लस डिस्टन्स ऑफ बी सी आहे 8. हे 8 उजव्या बाजूचं डाव्या बाजूला घ्या. 10 - 8 बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी
बरोबर 10 - 8 2. तर डिस्टन्स ऑफ ए बी येईल इथं 2. आता आपण दुसरा पर्यायाचा विचार करूया. समजा जर दुसरा पर्याय बी डॅश ए डॅश सी म्हणजे ए हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान असेल तर ए सी आहे 10 आणि बी सी आहे 8. तर आपल्याला इथं डिस्टन्स ए बी काढायचा. इथं बी डॅश ए डॅश सी घेऊया. तर डिस्टन्स ऑफ बी सी, डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी. बी सी आहे 8 बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला काढायचा आहे प्लस डिस्टन्स ऑफ ए सी 10. आता हे 10 उजव्या बाजूला घ्या. 8 - 10 बरोबर डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 8 - 10 -2. अंतर ऋण आलेलं आहे परंतु अंतर ऋण असणे शक्य नाही. परंतु अंतर ऋण असणे शक्य नाही. म्हणजेच बिंदू ए हा बी आणि सी च्या दरम्यान असणे शक्य नाही. म्हणजेच बिंदू ए हा बिंदू बी व बिंदू सी च्या दरम्यान असणे शक्य नाही. आता आपण तिसरा पर्याय विचारात घेऊया. तिसरा पर्याय आहे आता सी मध्ये घेऊ आपण बी आणि ए. बी डॅश सी डॅश ए. इथं बी सी आहे 8 ए सी आहे 10. आपल्याला ए बी काढायचं आहे म्हणजे इथं आहे बी डॅश सी डॅश ए. आता आपण बी डॅश सी डॅश ए प्रमाणे सोडवूया. डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ बी सी प्लस डिस्टन्स ऑफ ए सी. ए बी काढायचं आहे आपल्याला. बी सी 8 अधिक 10 बरोबर 18 म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 18 येईल. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बीचे 2 उत्तर आले. ए बी बरोबर 2 आणि ए बी बरोबर 8. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 2 किंवा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर 18. पाचवं उदाहरण सोडवूया आपण. एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. काय म्हटलं आपल्याला? एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढा. इथं पण आपल्याला 3 पर्याय आहेत. एक्स डॅश वाय डॅश झेड किंवा वाय डॅश एक्स डॅश झेड किंवा एक्स डॅश झेड डॅश वाय, हे 3 पर्याय आहेत. आपल्याला तिन्ही पर्यायाचा विचार करावा लागेल. त्याच्यातला आपण पहिला पर्याय घेऊया. नंबर 1 एक्स डॅश वाय डॅश झेड. जर वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ऑफ
एक्स झेड पहिला आणि तिसरं घ्यायचंय बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय पहिला आणि दुसरं प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड दुसरं आणि तिसरं. किमती ठेवा. आता डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला काढायचंय बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय 17 प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड 8 म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 17 आणि 8 25 हे आलं डिस्टन्स ऑफ एक्स झेड 25. आता आपण दुसरा पर्यायाचा विचार करू एक्स डॅश झेड डॅश वाय. तर इथं येईल डिस्टन्स ऑफ एक्स वाय पहिला आणि तिसरं घ्या बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड किंवा झेड वाय. किमती ठेवा. आता डिस्टन्स ऑफ एक्स वाय आहे 17 बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढायचा आहे म्हणून तसंच ठेवा प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड 8. ह्या 8ला डाव्या बाजूला घ्या 17 - 8 बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स झेड डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 17 - 8 9. आता तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर डिस्टन्स ऑफ वाय झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड काय येईल पहा वाय झेड आहे 8 बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय 17 अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड हे 8 - 17 होईल. 17 जर उजव्या बाजूला डाव्या बाजूला घेतलं तर 8 - 17 म्हणजे एक्स हा बिंदू वाय आणि झेडच्या दरम्यान असणं शक्य नाही म्हणून हा तिसरा पर्याय घ्यायचा नाही. म्हणजेच आपल्याला एक्स डिस्टन्स ऑफ एक्स झेडची 2 उत्तरं मिळाली म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 25 किंवा डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर 9 अशी 2 उत्तरं आपल्याला मिळाली. 6वा प्रश्न घेऊया आपण. आकृती काढून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे ए बी सी हे एक रेषीय बिंदू आहेत आणि बिंदू बी हा ए आणि सी च्या दरम्यान आहे आणि लेंथ ऑफ ए सी बरोबर 11 लेंथ ऑफ बी सी बरोबर 6.5 तर लेंथ ऑफ ए बी बरोबर काढा. आकृती काढायची म्हणजे काय ए बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे असं दाखवायचं आहे आपल्याला. आपण आकृती काढूया अगोदर. ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा बिंदू मध्ये आहे ए आणि सी च्या दरम्यान आहे. बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे. बी हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे. आपल्याला दिले लेंथ ऑफ ए सी बरोबर 11 म्हणजे ही लांबी आहे 11. लेंथ ऑफ बी सी 6.5 तर आपल्याला लेंथ ऑफ ए बी काढायची आहे. ए डॅश बी डॅश सी म्हणजेच लेंथ ऑफ ए सी बरोबर पहिला आणि तिसरं घ्यायचं. लेंथ ऑफ ए सी बरोबर लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी लेंथ ऑफ बी सी. ए सी आहे 11 बरोबर लेंथ ऑफ ए बी आपल्याला काढायचं आहे तसंच ठेवा.
लेंथ ऑफ बी सी 6.5. 11 हे 6.5 आपण डाव्या बाजूला घेऊया. 11 मायनस 6.5 बरोबर लेंथ ऑफ ए बी. लेंथ ऑफ ए बी बरोबर 11 मधनं 6.5 वजा करा, 4.5 शिल्लक राहील. म्हणजे लेंथ ऑफ ए बी बरोबर 4.5. दुसरं पहा, जर आर डॅश एस डॅश टी आणि लेंथ ऑफ एस टी बरोबर 3.7, लेंथ ऑफ आर एस बरोबर 2.5, तर लेंथ ऑफ आर टी बरोबर किती? आर एस टी म्हणजे आर एस आणि टी हे बिंदू एकरेषीय आहेत आणि बिंदू एस हा आर आणि टीच्या दरम्यान आहे. एस टी बरोबर 3.7, आर एस बरोबर 2.5. आपल्याला आर टी काढायचा आहे. तर लेंथ ऑफ आर टी पहिला आणि तिसरा अक्षर बरोबर लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी. तर लेंथ ऑफ आर एस आहे 2.5 अधिक लेंथ ऑफ एस टी आहे 3.7. 2.5 अधिक 3.7, 7 आणि 5 12, 2 हातचा 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6.2. म्हणून लेंथ ऑफ आर टी म्हणून लेंथ ऑफ आर टी बरोबर 6.2. तिसरा प्रश्न घेऊया आपण. जर एक्स डॅश वाय डॅश झेड आणि लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7, लेंथ ऑफ एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7, तर लेंथ ऑफ वाय झेड बरोबर किती? आकृती काढूया. एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजे वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे. इथं लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7 एवढी लांबी आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ एक्स वाय वर्गमुळात 7 वाय झेड काढायची आहे आपल्याला. लेंथ ऑफ पहिला आणि तिसरं घ्या, एक्स झेड बरोबर लेंथ ऑफ एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड. लेंथ ऑफ वाय झेड व्हॅल्यूज ह्याच्या किमती ठेवा. लेंथ ऑफ एक्स झेड आहे 3 वर्गमुळात 7 बरोबर लेंथ ऑफ एक्स वाय वर्गमुळात 7 अधिक लेंथ ऑफ वाय झेड. हे वर्गमुळात 7 डाव्या बाजूला घ्या. 3 वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 7 बरोबर लेंथ ऑफ वाय झेड. इथं 3 वर्गमुळात 7 आणि मायनस वर्गमुळात 7 ह्याच्या समोर काही नाही म्हणजे 1 असणार. इथं वर्गमुळात 7 कॉमन काढा. 3 मायनस 1 वर्गमुळात 7 बरोबर लेंथ ऑफ वाय झेड. आपण करणीमध्ये सोडवलेलं आहे त्या पद्धतीनं. लेंथ ऑफ वाय झेड बरोबर 3 मायनस 1 2 वर्गमुळात 7. 7वा प्रश्न घेऊया. एकरेषीय नसलेले 3 बिंदू ती आकृती तयार करतात. एकरेषीय नसलेले 3 बिंदू समजा आता ए बी सी. समजा बिंदू ए, बी व सी हे बिंदू एकरेषीय नाहीत. एकरेषीय नाहीत. तर हे कोणती आकृती तयार करतील? समजा आपण एकरेषीय नाहीत म्हणजे बिंदू ए इथं घेऊया, बिंदू बी इथं घेऊया आणि बिंदू सी इथं घेऊया. जर समजा आपण हे 3 बिंदू एकमेकांना जोडले तर कोणती आकृती तयार होईल पहा.
आपण ए आणि बी जोडूया. त्याच्यानंतर ए आणि सी जोडूया आणि बी व सी जोडूया. तर कोणती आकृती तयार होते? त्रिकोण ही आकृती तयार होते. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदू मिळून त्रिकोण ही आकृती तयार होते. म्हणून एकरेषीय नसलेले 3 बिंदू त्रिकोण ही आकृती तयार करतात. धन्यवाद.